सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज शनिवार आहे आणि आज जसंच काम वगैरे करतो तुम्हाला दाखवतो हॉस्टेलवरती किती काम होतं इथे बघा. तर बघू शकता एकदम हालत रूमची. लड़के ना हमारे साथ ऐसा ही होता है. बघा हालत काय आहे ते, पूर्ण इकडे तिकडे सामान. झोपायला पण गाद्या आहेत 3 आणि इकडे पलंग आहे आपण तुटलेलं. तर आता काम करू, एक कमिशन वर्क आला आहे तो काम स्टार्ट करतो आणि थोडीफार लँडस्केप वगैरे प्रॅक्टिस करतो, तुम्हाला दाखवतो. तर चला प्रॅक्टिस वगैरे नंतर करू. आता कमिशन वर्क आहे तो करू, स्केचिंग वगैरे करून ठेवू. अजून खूप टाईम आहे कमिशन वर्क करायला, म्हणजे आता जस्ट नाही मागितलं आहे, थोड्या दिवसांनंतर मागितलं आहे. तर तोपर्यंत होईल. पण स्केचिंग वगैरे पूर्ण करून ठेवू आणि नंतर प्रॅक्टिस वगैरे करू. तर चला स्केचिंग करतो आता. आणि स्केचिंग करण्याच्या पहिले आपल्याला पेन्सिल चांगल्या पद्धतीने साफ करावे लागतील. तर बघा कटर नाही माझ्याकडे, कटरचं ब्लेड आहे, याच्यानेच करावं लागेल, तुम्हाला दाखवतो. तर चला. बघा पेन्सिल पूर्ण साफ झालेले आहेत. 2B 4B आणि 6B असे 3 पेन्सिल घेतलेले आहेत आणि 3 पेन्सिलने पूर्ण स्केच पूर्ण करायचा आहे. तर स्टार्टिंगला 2B यूज केली जाईल, नंतर 4B आणि जास्त डार्क असेल तर 6B. तर आता स्टार्ट करतो. आणि सध्या इथे माझ्याकडे टेबल वगैरे काहीच नाही, चादर ठेवून त्याच्यावरती पेड ठेवून त्याच्यावरती काम करावं लागतं आहे बघा. तर असंच आता करावं लागेल याच्यावरतीच. आणि मी पूर्ण काम इथेच असंच करतो आहे, कारण टेबल वगैरे काय दुसरं नाही माझ्याकडे. तर जसं तसं करून ना करावं लागतं आहे. तर बघा आता स्टार्ट करतो. आणि मेजरमेंट वगैरे काही नंतर येऊ, पहिले हे करतो. हातानेच मेजरमेंट वगैरे घेऊन ना स्टार्ट करतो आहे आता. तर तुम्हाला जास्त डिटेल दाखवणार नाही असं, म्हणजे त्यांचं बोलणं आहे की बाहेर कुठे ते फोटो दाखवू नका असं आहे, म्हणून तुम्हाला पण तरी पण तुम्हाला मी असं तर दाखवू शकतो, व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला स्टार्ट करतो. तर हे बघा एवढं स्केचिंग झालेली आहे आणि डिटेलिंग आता काम करतो थोडं. तुम्हाला मुलगीसारखी वाटत नसेल असं मला पण वाटतं आहे, डिटेलिंग केल्याने ते वाटेल तसं, पण तुम्हाला फोटो नाही दाखवू शकत त्यामुळे वाटेल तसं. चला आता डिटेलिंग करतो. आज काम एवढं झालेलं आहे बघा. हे गाईज, तर आज एवढं झालेलं आहे काम बघा. आणि आता जातो चार्जर घ्यायला मोबाईलसाठी. तर चला निघूया. तर आता निघालो इथून हॉस्टेलपासून आणि याच्यासोबत जातो. हां, आणि एक तो मित्र आहे तो बोलतोय की माझ्यासाठी मोबाईल बघून ये असं सेकंड हँड, तर बघू असेल तर. आणि हा निलेश दादासोबत जातो मी. तर चला चालतच जाऊ, इकडे कुठे पास असेल तिकडे. दोघे जातोय बाहेर आता चालत चालत. इकडनं कुठे दुकान आहे ते माहिती नाही, यालाच माहिती आहे दुकान कुठं आहे ते. आणि इकडे बघा मस्ती चालू, लहान लहान पोरं काय एवढं मस्ती करतात. स्टार्ट करू. आणि कमिशन वर्क आला आहे तो एक मुलीचा फोटो आहे, गिफ्ट वगैरे देणार असतील असं वाटतं आहे. तर तुम्हाला दाखवू नाही शकत, त्याने दाखवायला नाही सांगितलं म्हणून, पण तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते. तर चला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला पण असं कमिशन वर्क कसं द्यायचं असेल तर देऊ शकता. बघा पेन्सिल पूर्ण साफ झालेले आहेत. 2B
4B आणि 6B असे 3 पेन्सिल घेतलेले आहेत आणि 3 पेन्सिलने पूर्ण स्केच पूर्ण करायचा आहे. तर स्टार्टिंगला 2B यूज केली जाईल, नंतर 4B आणि जास्त डार्क असेल तर 6B. तर आता स्टार्ट करतो. आणि सध्या इथे माझ्याकडे टेबल वगैरे काहीच नाही. चादर ठेवून त्याच्यावरती पेड ठेवून त्याच्यावरती काम करावं लागतं आहे बघा. तर असंच आता करावं लागेल याच्यावरतीच. आणि मी पूर्ण काम इथेच असंच करतो आहे, कारण टेबल वगैरे काय दुसरं नाही माझ्याकडे. तर असं जसं तसं करून करावं लागतं आहे. तर बघा आता स्टार्ट करतो. तरी पण तुम्हाला मी असं तर दाखवू शकतो, व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला. तर हे बघा एवढं स्केचिंग झालेली आहे आणि डिटेलिंग आता काम करतो थोडं. तुम्हाला मुलगीसारखी वाटत नसेल असं मला पण वाटतं आहे. डिटेलिंग केल्याने ते वाटेल तसं, पण तुम्हाला फोटो नाही दाखवू शकत त्यामुळे वाटेल तसं. चला आता डिटेलिंग करतो. हे गाईज, तर आज एवढं झालेलं आहे काम बघा. आणि आता जातो चार्जर घ्यायला मोबाईलसाठी. तर चला निघूया. तर आता निघालो इथून हॉस्टेलपासून आणि याच्यासोबत जातो. हां. आणि एक तो मित्र आहे तो बोलतोय की माझ्यासाठी मोबाईल बघून असं सेकंड हँड, तर बघू असेल तर. आणि हा निलेश दादासोबत जातो मी. तर चला चालतच जाऊ, इकडे कुठे पास असेल तिकडे. तर हा मी पोचलो चालत चालत हायवेला. आणि एवढी ट्रॅफिक लागले बघा. गाडी कशी शिरते तिथून. ट्रॅफिक खूप, क्रॉस पण करायला जमत नाही, एवढी ट्रॅफिक आहे. आणि इकडे तुम्हाला काय घ्यायचं असेल, नर्सरी खूप चांगले चांगले आहेत. काय सामान वगैरे भेटतात. हॉस्टेलपासून जवळच आहे. तुम्हाला दाखवतो, पुढे पण आहेत. हे बघा नर्सरी. झाडं वगैरे, फुलं तुम्हाला लागत असतील तर फुलं बघा किती चांगलं आहेत तिथे. आणि तुम्हाला पण पाहिजे तर घ्यायला ये इकडे. मस्त बघा किती दुकान आहे. ते फुलं किती चांगले दिसतात इकडे, खूपच सुंदर आहेत. आणि याच्यामध्ये काय हे काय कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे पण आहे, पण आता एवढंच दाखवतो आणि जातो चार्जर घ्यायला दुकानावरती. आणि ट्रॅफिक पण खूप लागलेले आहे पुढे. साईडला जातो चालत. बघा इकडे हायवे कसं एकदम पूर्ण खुला आहे. आणि इकडे बघा तुम्ही, इकडे बघा पूर्ण पॅक झालेला आहे हायवे. म्हणजे काय लोकांना काय हेच. इकडे बघा मागे पूर्ण खुल्ला आहे आणि तिकडेच खूप गर्दी होती. ये लोगों के कारनामे. तर चला, अजून किती लांब आहे माहिती नाही. दादा कुठे घेऊन जातो. बघा फायनली पोहोचलोच आता विजय सेल्समध्ये. तर याच्यामध्ये बघू भेटला तर. तर फायनली इथून माझ्या मोबाईलचं अडॅप्टर घ्यायचं होतं, तिथं घेतलं आहे. खूप महाग गेला आहे मॉलमधून, पण किंमतच तेवढी होती, तेवढ्यालाच भेटलं. आणि तुम्हाला सांगितलं नाही कोणता मोबाईलचे अडॅप्टर घ्यायचं होतं ते. माझ्याकडे आता नवीनच घेतला आहे, पिक्सल 9a. तर चार्जर नव्हतं तर त्याला मी वापरत होतो सॅमसंगचा, तर घेतला आता काय टेन्शन नाही, घेतलं आहे. तर चला, पण तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकलो मॉलमध्ये, कारण व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं, म्हणून असंच
डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. तर चला हॉस्टेलवरती तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. आम्ही रस्त्याला जात होतो तिथे आणि ॲक्सिडेंट झाला आहे. गाडीला ठोकलंय काय असं झालंय. तर चला यांचं आहे चालूच असेल, आपण जाऊ. तर मित्रांनो हे बघा, फायनली हॉस्टेलला आलो रूमवरती आणि आता अनबॉक्सिंग करतो याचं. बघा कोणता आहे ते, गुगल पिक्सल 9a. तर हे बघा, एकदम पॅकिंग खूपच चांगली आहे. वजन पण खूप आहे. तर बघा, पॅकिंग एकदम मस्तपणे चांगलं. हे बघा कसं आहे ते पिक्सलचं डिटेक्टर. आणि तर चला आता लँडस्केप करूया. पूर्ण दिवस कमिशन वर्क होतं त्याचं काम केलं. आता संध्याकाळी प्रॅक्टिस म्हणून एक लँडस्केप करूया. तर चला स्टार्ट करतो आता. तर हे बघा, एवढं स्केचिंग झालेलं आहे, अजून काम बाकी आहे. तोपर्यंत जेवण करूया चला. तर हे बघा, आजचं जेवण आहे कडधान्य मिक्समध्ये. तर चला मस्तपैकी जेवूया. तर बघा, जेवण वगैरे झालं. आता स्केचिंग करून आता कलरिंग स्टार्ट करतो. तर पहिले बॅकग्राऊंडच कलर घ्यायचं. तुम्हाला नंतर माहीत पडेल कसं घेतलं आहे ते कलर. बॅकग्राऊंड पहिले भरायचं असतं, वॉश मारायचं असतं, मग कलरिंग एकदम डिटेल. तर हे बघा कसं दिसतंय. आजचं लँडस्केप प्रॅक्टिस म्हणून केलेलं एवढं आहे. तर चला आजचा दिवस एवढंच. चला बाय बाय. तर बघा.